वेलकम टू माय न्यू व्लॉग. आणि आज आहे मंडे आणि आता मी करते नाश्ता आणि त्यानंतर मी तेच तुम्हाला भेटते. मी सकाळीच करते नाश्ता. सकाळीच म्हणजे वाजून गेले 9 वाजून गेले, 9:30 वाजले. आणि मी चपाती आणि उसळ आहे चवळीची, ती खाते मी. आणि त्यानंतर बघू काय करणार ते. पुन्हा इथे येऊन बसले आहे आणि बघा काय झाली हालत फोनची. पूर्णपणे डॅमेज झाला आहे फोन. आणि तर मी आता काय करते, भावाचा जुना जो मोबाईल होता काल मी त्याच्यासाठी नवीन घेतला ना, तर हा जो जुना होता तर त्यामध्ये सगळं मम्मीचं सिम वगैरे टाकते मी आणि सगळी सेटिंग करते. पण लाईट नाही आहे, सो चार्जिंग पण कमी आहे. त्यामध्ये आहे 41% आणि माझ्यामध्ये पण 40% समथिंग आहे. सो आता मी हे काम करते, व्हॉट्सअप वगैरे बेसिक ओपन करते, बाकी मी काही करत नाही. नंबर्स वगैरे गेले पूर्णपणे, फोटोज गेले, सगळं गेलं. सो आता काय ऑप्शन नाही आहे. तर आता बघते मी याच्यामध्ये ओपन करून काय होतं ते. हा रिअलमीचा आहे आणि हा इन्फिनिक्सचा आहे, चांगला. पण मम्मीला ना हेवीच फोन देणार मी आता, त्याच्याकडून पडत राहतं. आणि आता ह्याला फ्लिप कवर पण घालणार. सो ठीक आहे, बघू. आणि आता दीदी इथे तांदूळ आसडते. आसडण्यात काय म्हणतात माहिती नाही. हां, तर साफ करते तांदूळ. आता ती जेवण बनवणार. काय जेवण? वरण भात मेथीची भाजी. वरण की तिखट डाळ? वरण भात असणार आहे. आणि काय नाही. सो गाईज, आय एम व्हेरी मच बोर्ड हिअर. आणि थांबा, पप्पा आलेत मालवणवरनं, बघू काय घेऊन आलेत खायला. सो गाईज, आता मी झोपून उठले आणि आता मी जेवते. मी तुम्हाला दाखवते जेवणात काय काय आहे ते. सो गाईज, तुम्ही जेवणामध्ये बघू शकता चपाती आहे, त्यानंतर चवळीची उसळ, शेगलाची भाजी आणि पिठी, बस एवढं आहे. आणि हवं असेल तर मी भात घेणार नंतर. तर आता आम्ही जेवतो आणि त्यानंतर बघू काय करायचं. खेळ. अरे काय होती? आउट झालं का? आउट. आधी नेक्स्ट चान्स आहे. ए धमक काय सुटली रे. आता कॅच घेतय नाहीची. अरे परत काढली. आता संपा. माझ्या हातावर मारलास. चला बाय बाय. इथे मी राहू शकत नाही, मला मारतील. झोपलाय आमचा बिलू. त्याला काय फरक नाही पडत आहे कशाचा. दूध पिऊन झोपले. आता बघा मी याला असं ठेवते, हा असं झोपणार बघा, डोळे बंद. आता ह्याला असा करते, हा असा झोपणार. काही फरक पडत नाही त्याला. असा झोपवते, असा झोपणार बघा, सेम माणसासारखा झोपतो. तर आता मी पण जाते झोपायला. सो हे गाईज, दिस इज द नेक्स्ट डे. आणि बघा मी ब्रश आणि घेऊन आले इकडे अंघोळ करायला. मस्तपैकी इकडे आमच्या विहिरीवर बसले आहे मी, विहिरीच्या कठड्यावर. टेन्शन आहे, मला सवय आहे लहानपणापासून बसायची, सो काही प्रॉब्लेम नाही मला. तर काल मी व्लॉग नाही बनवला आहे जास्त काही, आणि माझी तब्येत ना खूप जास्त बिघडलेली. बट आज काहीतरी बनवू आपण, जाऊ कुठेतरी. आणि तर आता कुठेच नाही गेलेली, इवन मी वरती पण नाही गेलेले, कुठेच नाही गेलेले काल. मी खूप जास्त तब्येत बिघडली, झोपूनच होते ऑलमोस्ट. सो काय होऊ नाही शकलं. पण आज काहीतरी नक्की बनवू आपण. आणि आता काय करायचं, आता अंघोळ करणार मी, थोडा वेळ इथे बसणार आहे आणि त्यानंतर बघणार मी काय करायचं ते.
आणि हा आंघोळ वगैरे करून आज नाश्ता वगैरे मस्त वगैरे करून मग आरामात काहीतरी करणार. आणि आता मस्तपैकी सूर्य आलेला आहे, ऊन आलंय मस्तपैकी, कानाखाली मारतोय. सूर्य आलाय पण आता एकदम प्रखर ऊन आलंय मस्तपैकी सुंदर. फोटो ब्लॉगिंग चाललंय इकडे काय फक्त हे बघा. तर आता मी जाते घरी मस्तपैकी चालत चालत. पराठे आलेत आमच्या समोर, हे बघा, ही शेजवान चटणी. तर आता आम्ही खातो. टेस्टी झाले आहेत मस्तपैकी. आता मी खाते. मला कॉपी केलं जात आहे बघा. मी आल्यावर सगळीकडे बघा द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड आणि वाचतंय बघा कोण, केव्हापासून घेऊन ठेवलेलं बघा. मी आल्यानंतरच हे पुस्तक बाहेर येऊ शकतं. मी गेल्यानंतर पुन्हा आतमध्ये जाणार आहे. तिची वाचते. किती झाली पानं वाचून? 100. 30च पानं झाली आहेत कालपासून. नाही काल काय, परवाच्या दिवशीपासून नाही वाजू. काल वेळ नाही आहे हिला. तर मग मी इकडे सोडली बेड्या. बेड्यांमध्ये सुपारी बेडेच होत ना हे. सुपारी हेंका काय म्हणतं? बेडे. हा मग मग बेड्याच म्हणतो. हा तर हे आहेत बेडे. दाखवता मोठं बघूया. तर हे आहेत बेडे आणि मम्मी असे त्यातून सुपारी. मम्मी अरे मम्मी व्लॉग मध्ये तर हे आहेत बेडे आणि यामधून निघतात अशा सुपाऱ्या बघा. हे बघा मस्तपैकी. हे कंटिन्यू सोडते. हे आमच्या झाडाचे आहेत ना. हे आमच्या झाडाचे आहेत स्वतःच्या. सो गाईज आता मी झोपून उठले आणि ऑलमोस्ट 6 वाजलेच आणि मगाशी मी बेडे सोलत होते. तर आता आमचा प्लॅन असा ठरला आहे की ढोकळा बनवायचा. मी मुंबईला एकदा बनवला होता ढोकळा पण तो प्लॅन फेल गेलेला म्हणजे ढोकळ्याचा. सो आता पुन्हा एकदा मी ट्राय करते बनतो का इकडे. आणि जर बनला तर म्हणजे आता मी दाखवते तुम्हाला पूर्ण प्रोसेस. बनला न बनला जे काय असेल ते तुम्हाला दाखवते. ठीक आहे का. मी बेसन मस्तपैकी चाळून घेतलंय. मम्मी बोला नको. तर हे बघा मी बेसन मस्तपैकी चाळून घेतलंय. आता मी एका ते ह्याच्यामध्ये. तर हे बघा मी मस्तपैकी बेसन चाळून घेतलंय आणि आता ते एका भांड्यामध्ये मी काढून घेते. तर आता ह्यामध्ये टाकते मी मीठ थोडंसं टाकते. ओके. त्यानंतर याच्यामध्ये थोडीशी किंचित साखर आणि लिंबूचा थोडासा रस मी टाकून घेते. ठीक आहे. आणि त्यानंतर हे 10 मिनिटं मी रेस्ट करायला ठेवते याच्यामध्ये पाणी घालून. मी बिलूला काहीतरी वेगळंच वाटतंय. त्याला असं वाटतंय की मी काहीतरी बनवते वेगळं. वेगळाच आहे. किती झोपून दिलं त्याने. तर मस्तपैकी आपलं बॅटर तयार आहे. यामध्ये आहे बेसन, हळद, त्यानंतर थोडंसं साखर, थोडंसं मीठ चवीप्रमाणे, त्यानंतर थोडंसं लिंबाचा रस घातला आहे मी आणि मस्तपैकी हे असं ढवळून घेतलं आहे सुंदर बघा. थोडीशी हळद टाकून वगैरे. आता ह्याला मी 10 मिनिटं रेस्ट करायला ठेवते. ठीक आहे. हे बघ इकडे ते दाखव, हे दाखव. तर हे बघा मस्तपैकी आपलं बॅटर रेडी झालेलं आहे. मी आता ह्यामध्ये इनो टाकलाय आणि आता मी हा 2 यांच्यामध्ये
2 कुकरच्या भांड्यांमध्ये मी काढून घेते. गाईस फायनली आपला ढोकळा रेडी आहे. थोडासा फसला आहे माझ्याकडून. म्हणजे काय झालं की थोडं म्हणजे एकाच ह्याच्यामध्ये बॅटर करायला पाहिजे होतं, 2 ह्याच्यामध्ये केलं, ते थोडी चूक झाली. बाकी तर बघते मी टेस्ट करून आणि सांगते तुम्हाला. सो गाईस मी ढोकळा टेस्ट केला, टेस्टला चांगला झाला आहे, पण तो असा म्हणजे जाळीदार नाही झाला आहे, फुगला नाही आहे प्रॉपर. तर माझ्याकडून चूक झाली की मी इनो टाकल्यानंतर लगेच तो कुकरमध्ये ठेवायला पाहिजे होता, तर मी ते केलं नाही, त्यामुळे आय थिंक तो फेल गेला आहे. तर आजचा ढोकळा पण फेल. आता पुन्हा काहीतरी ट्राय करू. आणि आमचा बिलू बघा कुठे जाऊन बसलाय. हा झाला काय बिलू कुठे जाऊन बसलाय बिलू. तो बघा तिकडे, हा बघा अडकला नाहीये तो, तिकडे जाऊन बसलाय झोपण्यात. आणि हा बघा 2 दिवसांनी घरी आलाय, होय ना. 2 हा बघा हा बघा हा बघा हा बघा येतोय नालायक. आणि हा बघा किती दिवसांनी घरी, किती दिवसांनी घरी, किती दिवसांनी घरी, किती दिवसांनी काय. तो महिन्यातून एकदाच करता आंघोळ. काय हवंय खाऊ, थांबायला खाऊ देऊन येते. चल खाऊ ये, खाऊ देते. आणि बाबू आता इथे खातोय बिस्किट. बाबू इथे खातोय आता बिस्किट. हो का 2 दिवसांनी आलाय, काल नाही आलेला, आज आलाय.